नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं कोकण कन्या ब्लॉग्समध्ये. आणि आज मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सुट्टीत मी काय करत असते. सुट्टीत मी ॲक्च्युली काही करत नाही, कारण घरची सगळी कामं मम्मी किंवा आजी करत असतात. तर मी फक्त संध्याकाळची कधीतरी मम्मीला मदत करते, नाहीतर मी इकडून तिकडून फिरत असते. आपल्याला काही काम नसतं, दिवसभर कंटाळा येतो. आणि तुम्हाला आज खरं तर मूड नव्हता ब्लॉग करायचा, पण टाईमपासला काय नव्हतं, तर मी विचार केला ब्लॉगच करूया. तर आज मी आहे आत्ता मागे म्हणजे आमच्या पडवी आहे, आणि ते तुम्ही बघू शकता कुंपण आमची नवीन घातलेली आहे. पहिल्या का दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कुंपण आमची मोठी करत होते. पहिली कुंपण इथपर्यंत होती, आता वाढवली आहे आणि तिथे संध्याकाळी झाडं लावणार आहोत. तर तुम्हाला नक्की दाखवते झाडं लावणार आहेत ते. तर आता तुम्ही बघू शकता इथे आळूची वडी आणि भेंडी पण, आणि ते कसलं आहे ते मला माहीत नाही, ते आता वाढलेले आहेत. आणि हे रोजचंच आंब्याची झाडं, दररोज आंबे सकाळ सकाळ आंबे गोळा करायला जाणार, हे माझे दिवसभराचे कामं असतात. तर मित्रांनो, मी आता पुढे काकींच्या घरी जात आहे सायकलवरून, तर तुम्हाला पण घेऊन जातो. A few moments later. तर मी आता झोक्यावर बसले. तर मी विचार केला तुम्हाला माझ्या पप्पांच्या कामाचं मटेरियल दाखवू. सुरुवात घरापासूनच करते. तुम्ही बघू शकता हे ते पप्पाचं मटेरियल आहे. फक्त ही दगडं माझी आहे, ती पेंटिंग करायला इथे ठेवली आहे. तर मी तुम्हाला दाखवते पप्पाचं मटेरियल. तर हा आमचा JCB आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते की माझे पप्पा कॉन्ट्रॅक्टर आहेत, आणि हा आमचा JCB आहे. आणि तुम्ही बघू शकता हे बघा, इथे खडी, वाळू, पाईप पडलं आहे. परत तिथे पण एक पाणीचा पाईप पडला आहे. अजून मागे पण खूप आहे, तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता वाळू, पाईप पडलेले आहेत. तिथे सुद्धा जे जांभं पडले, तिथे सुद्धा पाईपलाईन आहेत, पाईपलाईनचे पाईप आहेत. हे बघा केवढे पाईप आहेत, अजून परत आलेले आहे. तर मला काही टाईमपासला काही नव्हतं, म्हणून होळीचे मी बलून्स होते ते मी आता फुगवून ठेवलेले आहे. कुणावर फोडू असं चाललं आहे, पण कोण दिसतच नाही आहे. ते तुम्ही बघू शकता 8 बलून उरले. मित्रांनो, सकाळी जे बलून फुगवले होते पाण्याने, त्यातले 2 बलून फुटलेले आहेत आणि ते पाणी झालेलं. ब्लॉग मी इथेच संपवते आणि भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब कोकण कन्याज ब्लॉग्स, अँड बाय.